त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सर्व परिसरातील हिमनगर कौशिकपुरा परिसरातील संपूर्ण कॉलनीतील माता भगिनी पुरुष सकाळपासूनच अभिवादनासाठी या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालेत। माता रमाईचं त्याग, माता रमाईने सोसलेले कष्ट त्रास हा सगळ्यांना कल्पना आहे। माता रमाईने स्वतःच्या मुलाबाळांची सुद्धा पर्वा केली नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकतायत, समाजासाठी झटतायत, या देशाचं संविधान बनवण्यासाठी झटतायत। बहुअंगाने बाबासाहेबांना आपल्याला कशा प्रकारची मदत करता येईल किंवा बाबासाहेबांपर्यंत घरची परिस्थिती, मुलाबाळांचे आजारपण, स्वतःचं आजारपण माता रमाईने बाबासाहेबांपासून लपवलं। मुलाबाळांचे अंत झाले, परंतु माता रमाईने होईल तेवढं शक्य बाबासाहेबांपर्यंत या सर्व दुःखाच्या घटना बाबासाहेबांपर्यंत पोहोचू दिल्या नाही। कारण की बाबासाहेबांना माता रमाई नेहमी म्हणायच्या की साहेब तुम्ही शिका, अभ्यासाकडे लक्ष द्या, तुम्हाला ह्या मुलांच्या व्यतिरिक्त आपल्या परिवाराच्या, आपल्या संसाराच्या मुलांच्या व्यतिरिक्त हा उभा जो समाज आहे आपला, हा भारत देश आहे आणि आपल्या समाजाच्या लोकांना, लेकरांना, एवढ्या सगळ्यांना घडवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला फार शिकायचं आहे बाबासाहेब। तर अतिशय महान कार्य आणि अतिशय संघर्ष, अतिशय त्याग माता रमाईनं जो बाबासाहेबांना खंबीररित्या एक पाठिंबा देऊन बाबासाहेबांची जीवनसंगिनी पूर्ण जीवनभर बाबासाहेबांची त्यांनी सेवा करून बाबासाहेबांना जे त्यांनी सहकार्य केलं, तर ते शब्दामध्ये मोजण्यासारखं नाही आहे। आणि संपूर्ण समाजाला बाबासाहेब आंबेडकरांवर, बुद्धांवर प्रेम करणारे सर्व समाजातील, सर्व इतर समाजातील देशवासी सगळ्यांना माता रमाईचं बलिदान, माता रमाईचं त्याग सगळ्यांना परिचित आहे। मला या प्रसंगी मी जास्त सांगणार नाही, फक्त विनंती करेन की माता रमाईनं ज्या प्रकारे बाबासाहेबांना सहकार्य केलं आणि समाजकार्य, देशकार्य, देशासाठी, संविधानासाठी, मानव हित कल्याण करण्यासाठी व सर्व महिलांचा उद्धार करण्यासाठी, ह्या देशातील महिलांचा उद्धार करते जर कोणी आहे तर बाबासाहेब आंबेडकर। आणि बाबासाहेब आंबेडकरांना जर महिलांचा उद्धार करता आला तर सर्वप्रथम त्यांच्या घरामध्ये माता रमाईने जे त्यांना सहकार्य केलं, जे पाठबळ दिलं, त्यामुळेच बाबासाहेब सगळ्या जगामध्ये परिचित झालेले आहेत। आणि बाबासाहेबांना मी म्हणतो 50% नाही 100% जास्तीत जास्त जो सिंहाचा वाटा आहे तो माता रमाईचा सिंहाचा वाटा बाबासाहेबांच्या घडण्यामध्ये म्हणा किंवा बाबासाहेबांच्या समाजकार्यामध्ये म्हणा। ज्या प्रकारे बाबासाहेबांच्या वडिलांनी, सुभेदार रामजी आंबेडकर असतील, सगळेच असतील, त्यांनी ज्या प्रकारे बाबासाहेबांना मोठं घडवण्यामध्ये आणि मोठं कार्य करण्यामध्ये हे केलं, त्याच प्रकारे माता रमाईचंही तेवढंच योगदान आहे। आणि त्या प्रसंगी आपण सर्वांनी माता रमाईंच्या स्मृतिदिनानिमित्त माझ्या एका शब्दाला मान देऊन सगळ्यांनी या ठिकाणी सार्वजनिक आपण जो कार्यक्रमासाठी आल्यात त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की 2 मिनिटं आपण आपल्या जागेवर उभा राहायचं आहे आणि आपल्या मनामध्ये माता रमाई आणि बाबासाहेबांबद्दल प्रगती प्राप्त होण्यासाठी अध्यक्ष तो करना है भाग्यवान माणूस आहे वाजवा आता यांच्या वाढदिवसाला वाजवले तर काय हरकत। बढ़िया बढ़िया
तुम्ही जोपर्यंत ही भूमिका घेणार नाही, तुमच्या इथलं कोणतंही हे कार्य कधी संपूर्ण येणार नाही, हे तुम्ही पक्की गाठ मारून ठेवा. तुम्ही एकदम दारू पिगाने आपल्या माया बहिणी, आपल्या मुली इथं जातात येतात, हे साले नालायक लोक इथं दारू पितात, तिथं दारू पितात. स्मृती दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला, काय सांगाल साहेब? माता रमाईचं जो आज स्मृती दिवस संबंध भारतामध्ये साजरा होतो म्हटल्यापेक्षा आम्ही या ठिकाणी आठवण करतो. कारण की माता रमाईचं जे त्याग आहे, जे बलिदान आहे, ते सर्वस्कृत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाच्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेब परदेशी होते आणि त्यावेळेस घरची परिस्थिती फार हालाकीची होती. लहान लहान मुलं, त्यावेळेस बिमाऱ्या, स्वतः माता रमाईची तब्येत खराब होती, अतिशय तब्येत खराब होती. तरीसुद्धा माता रमाईने कसलीही कुणकुण बाबासाहेबांपर्यंत जाऊ दिली नाही. कारण की बाबासाहेब परदेशी आहेत, बाबासाहेब शिकतायत त्या ठिकाणी, या देशाच्या सर्व मुलांसाठी, देशांच्या सगळ्या लेकरांसाठी त्या ठिकाणी शिकतायत, सर्व समाजासाठी शिकतायत. मग आपल्या घरची परिस्थिती, आपल्या घरच्या लेकरांची तब्येत कशी त्यांना दाखवायची, कसं त्यांना दुःखात हे करायचं, त्यासाठी माता रमाईने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून त्यांनी स्वतः हा त्रास सहन केला. आणि त्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलंसुद्धा म्हणजे मृत्युमुखी पडले. कारण की हालाकीची परिस्थिती, बाबासाहेब शिक्षणाला बाहेर आणि घरात पैसे अडचणीची म्हणजे अडचणी, परंतु माता रमाईने खूप त्याग सहन केला. आणि त्याग म्हणजे शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही. म्हणून ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं नाव निघतंय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही ह्या देशासाठी, ह्या विश्वासाठी आणि सर्व महिला मुक्तीसाठी जे कार्य केलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो त्यागमूर्ती माता रमाईचा आहे. हे म्हणजे आम्हाला ह्या प्रसंगी जमून मी सांगू इच्छितो. आणि त्यासाठी आज त्यांचा स्मृती दिवस आणि त्यानिमित्त भीमनगर भावसिंगपुरातील सर्व महिला माता भगिनी माझ्या या शब्दाला हात देऊन सगळ्यांनी या ठिकाणी सार्वजनिक बोधन करण्यासाठी आले. तुमचं नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट बाबा बोताई. या निमित्ताने त्यागमूर्ती माता रमाई स्मृती दिनानिमित्त काही संकल्प केला का इथला काही नागरिकांनी वेगळा? निश्चितच आज सकाळपासून माता रमाईची स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम जेव्हा चालू आहे, तर सर्वांनी एकच संकल्प केला की माता रमाईनं ज्या प्रकारे संघर्ष केला आणि आपल्या परिवाराला घडवलं, आपल्या त्याच्या जे पती आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी साथ दिली, तर महिलांनी ह्या प्रसंगी आज एक कुणगाठ बांधली की त्याच प्रकारचा आम्ही आमच्या परिवाराला, आमच्या घरच्या कर्त्याला आणि सर्वांना आम्ही म्हणजे परिवाराला साथ देऊ. आणि माता रमाईच्या एवढं तर करता येणार नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही निश्चितच ह्या परिवाराला आणि समाजाला आणि देश हितासाठी जास्तीत जास्त कसं करता येईल त्या ठिकाणी एक संकल्प ह्या ठिकाणी नागरिकांनी, महिलांनी व्यक्त केला. धन्यवाद. तर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना प्रथमतः मी त्रिवार वंदन करते. आज ज्या रमाबाईची स्मृती दिनात त्याबद्दल मी 2 शब्द सांगते. रमाईचा त्याग म्हणजे फार मोठा त्याग होता. त्यांच्या मागे म्हणजे बाबासाहेबांचा हात होता. बाबासाहेबांच्या याच्यामुळे, रमाईच्या कार्यामुळे बाबासाहेबांना साथ होती व त्या साथीमुळेच त्यांनी आपला संघर्ष हा पुढे कसा न्यायचा, हा वारसा कसा चालवायचा, हा सगळा इतिहास आपल्याला गवाही देतो. एवढे 2 शब्द बोलून मी माझे मनोगत पूर्ण करते. स्मृती दिनाच्या शुभेच्छा देते. जय. कोणी बोलणार का? त्यांना आदरांजली, सगळ्यांनी आदरांजली दिली. माता रमाई हे आमच्यासाठी नेहमी त्यागमूर्ती आणि एक आदर्श राहिलेले आहेत. आणि त्यांचे जे कार्य होते हे खूप बहुमोल होते. त्यांनी त्यांचा संसार हा त्याग करून त्यांच्या संसाराचा गाडा चालवला आणि त्यांच्यासाठी त्या आम्हाला नेहमी आदर्श राहतील आणि त्यांची आम्ही प्रेरणा घेऊ. एवढे बोलून मी 2 शब्द. ओके.